मित्रांनो नमस्कार. थोडक्यात का होईना कायद्याचे ज्ञान असणे कधीही फायद्याचे. तर पहा, एफ-आय-आर म्हणजे काय, तो कधी नोंदवला जातो आणि पोलीस कंप्लेंट म्हणजे काय आणि ती कधी नोंदवली जाते याबद्दलची थोडक्यात पण महत्त्वपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. एफ-आय-आर म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट, प्रथम माहिती अहवाल. दखलपात्र गुन्ह्याबद्दल पोलीस ठाण्यात दाखल केलेली ही अधिकृत माहिती असते, जी पोलीस तपासाचा पाया ठरते. ही तक्रार तोंडी किंवा लेखी स्वरूपात पोलीस निरीक्षकाकडे करता येते. त्यानंतर पोलीस गुन्ह्याचा तपास सुरू करतात. जेव्हा तुमच्यावर किंवा कुणावर गंभीर गुन्हा होतो, जसे चोरी, मारहाण, फसवणूक, अपघात, महिलेवरील अत्याचार, अशा प्रकारच्या गुन्ह्यामध्ये एफ-आय-आर नोंदवला जातो. फौजदारी प्रक्रिया संहिता म्हणजे CRPCच्या कलम 154 अन्वये एफ-आय-आर दाखल केला जातो. एफ-आय-आर नोंदवताना तक्रारदाराकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही व तक्रारदाराला त्याची प्रत मोफत मिळते. आता लक्षात घ्या, एफ-आय-आर आणि तक्रार म्हणजेच पोलीस कंप्लेंट यामध्ये नेमकी फरक काय आहे. एफ-आय-आर हा गंभीर आणि दखलपात्र गुन्ह्यांसाठी पोलिसांकडे नोंदविलेला औपचारिक अहवाल आहे, ज्यावर तपास अनिवार्य असतो. याउलट तक्रार म्हणजेच पोलीस कंप्लेंट ही पोलीस किंवा दंडाधिकाऱ्यांकडे दिलेली माहिती आहे, जी कमी गंभीर आहे, अदखलपात्र आहे, अशा प्रकरणांसाठी असते. त्यावर कारवाई करणे पोलिसांवर बंधनकारक नसते. एफ-आय-आर फक्त दखलपात्र गुन्ह्यांसाठी, तर तक्रार म्हणजेच पोलीस कंप्लेंट अदखलपात्र आणि दखलपात्र अशा दोन्ही गुन्ह्यांसाठी असू शकते. एफ-आय-आर दाखल झाल्यानंतर पोलीस तपास सुरू करण्यास कायद्याने बांधील असतात. एफ-आय-आर कलम 154 CRPC अंतर्गत पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली जाते, तर तक्रार म्हणजेच कंप्लेंट मॅजिस्ट्रेट, दंडाधिकारी किंवा पोलिसांना तोंडी किंवा लेखी दिली जाऊ शकते. एफ-आय-आर मध्ये आरोपीचे नाव, साक्षीदार आणि गुन्ह्याचा सविस्तर तपशील असतो, तर तक्रारीमध्ये ही माहिती प्राथमिक स्वरूपाची असू शकते. एफ-आय-आर मुळे थेट चौकशी, अटक आणि खटला सुरू होतो, तर पोलीस कंप्लेंट नंतर पोलीस चौकशी करतात किंवा प्रकरणाची गांभीर्य पाहून एफ-आय-आर मध्ये रूपांतर करतात. अशा प्रकारे एफ-आय-आर आणि कंप्लेंटमध्ये हा एक मोठी फरक आहे, जो मी माझ्या पद्धतीने जे काही मला माहीत आहे त्या पद्धतीने तुमच्यापर्यंत मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. धन्यवाद.